स्वामींना हुक्का दाखवला जातो हं, किंवा हं. त्याचा एक प्रसाद किंवा आपण काय म्हणतात हां. हां, नैवेद्यासारखं हां, त्याला हां. केलं जातं. बरोबर. तर मग हे असं का? म्हणजे हां, स्वामींनी हां. असं का हे हां, केलं हे असेल? हे प्रश्न चांगला आहे. बऱ्याचशा लय लोकांना प्रश्न पडलेला आहे, की हं, हुक्का जर तुम्ही म्हणता, की मांस-मटण खायचं नाही, इकडं तुम्ही हं. नियमांचं सांगताय, मग स्वतः महाराज हुक्का पितात आहे. हां, तर ऑब्व्हियसली तिथं प्रश्न पडू शकतो. ते भगवान आहेत, ते काय बी करू शकतात. हे एक्सेप्ट केलं पाहिजे. हां. ते काय बी करू शकतात. त्यांना सगळं अलाउड आहे. बघा, त्यांना नियम काहीच नाहीये आणि आपल्याला सगळं नियमच आहे. ओके. आपल्याला नियमात राहायचंय आणि हं, त्यांना नियम नाही. तर एका लीलेमध्ये दिसतंय, की बाबा तिथं हुक्का लावलेला आहे. हे बी हं. कधी लास्टच्या पिरियडमध्ये लीलेमध्ये येतं एखादा. तर महाराजांनी हुक्का पिली का, चिलीम पिली का? हं. पण ते जेव्हा पित होते ना, तर त्यांना नशा चढत नव्हती. भगवंताने आपल्यामध्ये हाच फरक आहे. त्यांना कुठल्याच गोष्टीचा फरक नाही पडत आणि आपल्याला सगळ्या गोष्टीचा फरक फरक पडतो. पडतो. आपल्याला ऊन आहे, तर फॅन लावलेला आहे. अजून थोड्या दिवसांनी एसी बी लावावं लागेल. त्यांना त्या गोष्टीचा फरक नाही पडत. हां. हां, जरी त्यांनी ते पिलेलं आहे बी, समजा पिलेलं आहे. तर पिलेलं असेल तरी आपल्या जगाच्या उद्धारासाठीच पिलेलं आहे त्यांनी. बरं. बरोबर ना. आता हं. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडू शकतो, ह्याच्यामध्ये जगाचा काय उद्धार होणार? हां. इथे लोकं व्यसन होऊन हं. व्यसन करतील. ह्याच्यामध्ये उद्धार काय? बघा, जेव्हा त्याचं धूर निघतो ना, हं, हं. त्या धूरमध्ये पवित्र ऑक्सिजन आहे. ओके. ते ऑक्सिजन आणि आपलं ऑक्सिजन मिक्स होतं. बरं. बरोबर आहे. ते शुद्धीकरण होतं त्याचं. आणि हं. महाराज कधी-कधी असे ह्याला म्हणलं तर अचिंत्य लिहिला. बघा, हुक्का पिलं काय फरक नाही पडला. हं, 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 बरोबर ना. चिलीम पिली काय फरक नाही पडला. आता चिलीम पिली ती तरी एक लीला आहे. त्या हं. चिलीममध्ये ना तंबाखू होती, काही ना नव्हतं. काहीच नव्हतं. त्याचं विस्तव पण नव्हतं हं, त्याच्यामध्ये. हं. पण महाराजांनी पिली आणि डायरेक्ट सगळं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आलं ती. ती हं. गोष्ट तुम्ही बघू शकता. हो, तिथं पिक्चर पण आहे त्याच्यावर. हो. तोच एक समर्थ. त्यामुळे दिसतंय बी ते आपल्याला. कारण की ते बकर फॉलो केलेलं आहे करेक्ट. त्याच्यामध्ये. तर त्यात ते दिसतंय आपल्याला. बरोबर ना. हां, आता महाराज जर हुक्का पित होते. समजा पहिले प्राचीन काळामध्ये असं बी व्हायचं, की जसं की आपण दमा लागतोय, खोकला आहे. तर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आयुर्वेदिक काही मिश्रण करून, जडीबुटी मिश्रण करून पण ते प्यायचे. हो. बरोबर ना. त्याचे कारण अनेक कारण आहेत त्याचे. हं. बरोबर ना. तर त्यावेळेस तर औषध पण नव्हते. तर बरोबर. आयुर्वेदिक औषध म्हणजे जसं आपण आता कधी-कधी लई सर्दी झाली, तर आपण वाफ घेतो. तर हं. महाराज हुक्का प्यायचे. ते वाफ घेणं झालं शेवटी. करेक्ट. त्याचं जर मेडिकल रिझन पण असू शकतं हं, हं, त्यावेळेस. हं. बरोबर आहे. की हुक्का पिलं म्हणजे असं नाही की महाराजांनी डायरेक्ट हुक्का केलं आणि सगळ्यांना नाचायला लावलं आणि सगळ्यांना म्हटले तुम्ही पीत बसा. असं बी नाही ना. तर नाही, नाही. पहिली गोष्ट समजून घ्यायची की ते हुक्का का पिले असणार आहे? हं. काय रिझन असणार आहे? बरोबर ना. हं. आता त्यावेळेस कसं होतं की बाबा औषधी आयुर्वेदिकच औषध. मग ते आयुर्वेदिक औषध जर मिक्स केलं आणि ते जर तुम्ही पिलं, तर तुम्हाला तुमचा दमा किंवा खोकला किंवा जे बी काय असेल ते कमी होऊ शकतं. कमी होऊ शकतो.